आज काही कंपोनंट आपण करतोय. तत्पूर्वी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा कुठलाही कृषी व्यवसाय ज्यावेळेस आपण विचार करतो, ज्यावेळेस आपण त्याबद्दल अ, अ, आपण ठरवतो, त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपले पर्सनल लिडरशिप, ज्याला आपण वैयक्तिक आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते डेव्हलप करणे, ते विकसित करणे अत्यंत महत्वाचं आहे कुठल्याही याच्यामध्ये. मग आपण कृषी उद्योजकताचा ज्यावेळेस आपण काम करतो, कुठल्याही व्यवसायाचा ज्यावेळेस आपण एक व्यवसाय करायचा विचार करतो, त्यावेळेस सर्वप्रथम आपली जो माइंडसेट आहे, जो आपली एक विचार करण्याची क्षमता आहे, ती आपल्याला विकसित करणे अत्यंत महत्वाचं आहे. विलास सरांनी ते खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय. कारण आता हा प्रवास आपला शेतकरी ते उद्योजक, आणि यामध्ये आता आपल्याला फक्त शेतकऱ्यांसारखंच विचार न करता आपल्याला आता फार्म टू प्लेट, जसं सरांनी सांगितलंय की ही कम्प्लीट व्हॅल्यू चेन आपल्याला डेव्हलप करायची आहे. आणि हे डेव्हलप करत असताना इथे आपल्याला एक उद्योजक मानसिकता आपल्या सर्वांना आपल्याला इथे डेव्हलप करायची आहे. शेतकरी उत्पादक कंपनी ज्यावेळेस आपण तयार करतो आहे, एक यापूर्वी आपण वैयक्तिक सर्वांनी काम केले आहे. एकला चलो आपला नारा आतापर्यंत होता, पण इथून पुढे ज्यावेळेस आपण शेतकरी उत्पादक कंपनीचा विचार करतो, तर त्यामध्ये आपल्याला या संपूर्ण परिसरातल्या आपल्या शेतकरी सभासदांना घेऊन काम करायचं आहे. मग यामध्ये ऍज अ लीडर एक चांगलं नेतृत्व आपल्या क्लस्टर लेवलने किंवा आपल्या सर्कल लेवलमधनं येणं अत्यंत महत्वाचं आहे ऍज अ संचालक म्हणून. त्यामुळे आता आपण इथनं जर ज्यावेळेस सुरुवात करतो आहे, ह्या सगळे मोठे प्रोजेक्ट आपण बघतो आहे, जसं सरांनी सांगितलं आपल्या सर्वांना की एक मोठं काहीतरी आपल्या क्लस्टर लेवलला किंवा शेतकऱ्यांसाठी ज्यावेळेस आपण करतो आहे, त्यावेळेस आपल्याला स्वतःला इथे पुढाकार घ्यावा लागणार आहे. इथे कोणीतरी येणार आणि त्यानंतर ते आल्यानंतर आपल्याला मदत करणार, तर असं इथे भविष्यामध्ये कधी होणार नाही. त्यामुळे इथे आपल्याला सुरुवातीला इथे सुरुवात करावं लागणार आहे सर्वांना. शेतकरी उत्पादक कंपनी जर आपण बघितलं, तर यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जसं सरांनी सांगितलं की एक ध्येय निश्चित करणे अत्यंत महत्वाचं आहे. तो एक उद्योजक माइंडसेट आपल्याला इथे तयार करायचा आहे सुरुवातीला, ज्यावेळेस आपण शेतकरी उत्पादक कंपनीचा विचार इथे करतो आहे. आणि एक लॉंग टर्म विचार, ज्याला एक शाश्वत विचार असं आपण म्हणू, की ते सस्टेनेबिलिटी त्याच्यामध्ये असणे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे जोपर्यंत आपले एक उद्योजक मानसिकता आपल्यामध्ये तयार होत नाही, मोठे चित्र एक ध्येय आपण पाहत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीला जे आहे आपण इथे न्याय देऊ शकणार नाही. म्हणून माझी सर्व संचालक असतील किंवा इथून पुढे भविष्यात जे संचालक शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये येण्यास इच्छुक असतील, या सर्वांना माझी विनंती राहील की सर्वप्रथम आपलं पर्सनल लिडरशिप जे आहे, जे एक माइंडसेट आपला आहे, हा सेट होणे अत्यंत महत्वाचा आहे ज्यावेळेस आपण शेतकरी उत्पादक कंपनीबद्दल बोलतोय. तर चला मग आपण पाहूया की शेतकरी उत्पादक कंपनी आपण काय स्थापन करण्याचे काय उद्देश आहे आणि कशासाठी आपण स्थापन केली पाहिजे, त्याची नेमकी काय प्रोसेस आहे, हे एक सर्व गोष्टी आपण एक थोडक्यात बघूया. शेतकरी उत्पादक कंपनी ज्यावेळेस आपण विचार करतोय, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी उत्पादक कंपन्यांनीच स्थापन काय करायची, वाय शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारमध्ये काय काम करतोय, का शेतकरी उत्पादक कंपन्यांचे गट आपण स्थापन करतोय. त्याची जर पार्श्वभूमी जर आपण बघितली, जशी विलास सरांनी बऱ्याचपैकी थोडक्यामध्ये सगळे काही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने इथे कव्हर केलेल्या आपल्या सर्वांना, आणि आपल्याला सुद्धा हे चॅलेंजेस इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांच्या सर्वांना माहिती आहे. पण तरी पण मी आपल्या सर्वांना या प्रोसेसमध्ये आपण जाऊया, एक थोडक्यात एक शॉर्टमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर आपण इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांचे जर चॅलेंजेस बघितले, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज जो आपल्याला दिसतो ते म्हणजे जे शेतकरी आपल्या परिसरामध्ये दिवसेंदिवस होत चाललेली आहे, कमी होत चाललेली शेतजमीन. जसं मॅनेजर सरांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला असं लक्षात येईल की देशामध्ये 85% जे शेतकरी आहे यांच्याकडे 1.33 हेक्टर शेतजमीन आपल्याला दिसतात आहे. म्हणजे 83% जे उत्पादक आहे हे अल्प आणि छोटे शेतकरी आहे. त्याच्यामुळे जर छोट्या शेतकऱ्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो आहे, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की जो सरप्लस आहे, जो आपल्याला शेतमाल आपला निघतो, तो आपल्याला इव्हन तालुक्याच्या किंवा एपीएमसीला सुद्धा विक्रीसाठी नेता येत नाही, इतका कमी तो असतो. म्हणजे मार्केटिंगशी संबंधित असेल, शासनाच्या कुठल्या योजना असेल, यांत्रिकीकरण बद्दल आपण बोलतोय, तर मोठे प्रकल्प जर ज्यावेळेस आपण राबवायचा विचार करतोय, तर खरंच ते इंडिव्हिज्युअल आणि छोट्या शेतकऱ्यांना ते
फायद्याचे आहे का, हा एक खूप मोठा चॅलेंज एक छोट्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा छोट्या शेतकऱ्यांकडे आलेला आहे. तर हे कमी कमी होत चाललेलं क्षेत्र हा सगळ्यात मोठा चॅलेंज आपल्याला या कृषी क्षेत्रामध्ये जाणवतो आहे. त्याच्यानंतर आजही आपण चांगल्या प्रतीचे बियाणे असतील, खते असतील, औषधे असतील, काही चांगल्या प्रतीचं आपल्याला एक टेक्निकल मार्गदर्शन असेल, हे आजही आपल्याला इंडिव्हिज्युअल आणि छोट्या शेतकऱ्यांना आपल्याला इथे मिळत नाही आहे. त्यानंतर मार्केटिंग हा एक सुद्धा खूप ज्वलंत विषय आहे, कारण सर्व म्हणतात की शेतकरी पिकवतो पण त्याला विकता येत नाही. तर या विषयावर ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर आपल्या असं लक्षात येईल की मार्केटिंगमध्ये सुद्धा इंटरनल बरेचसे चॅलेंजेस आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठे चॅलेंजेस आहे की शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये प्रचंड लांब असलेली साखळी. आजही आपल्याला आपल्या क्लस्टर लेवलला किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये चांगले पायाभूत सुविधा, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेले नाही, ज्यामध्ये वेअरहाऊस असतील, चांगले गोडाऊन असतील, कोल्ड स्टोरेज असेल, प्रतवारी प्रकल्प असतील, काही प्रोसेसिंग युनिट असेल. म्हणजे शेतकऱ्यांना ज्या पायाभूत सुविधाची गरज आहे त्या सुविधा सुद्धा आजपर्यंत आपल्या क्लस्टर लेवलला किंवा आपल्या या गाव पातळीवर तयार झालेले नाही. ही सुद्धा एक खूप चॅलेंजेस आहे, ज्यामध्ये बरेचसे वेस्टेज, जसं सरांनी सांगितलं की बरेचसे काही वेस्टेज असतील किंवा एक सप्लाय चेन डेव्हलप करायला आपल्याला इथे अडचणी जातात आहेत. आजही आपण बघितलं की समस्येमध्ये की प्रायव्हेट मार्केट जे आहे किंवा एक खाजगी क्षेत्रामधनं बराचसा फंड जो आहे तो कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागलेला नाही. आपण इतर सेक्टरमध्ये जर विचार केला तर तिथे जी गुंतवणूक आहे हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. पण त्याच्या अगेन्स्ट मध्ये जर आपण ज्यावेळेस शेतकरी उत्पादक आपल्या ग्रामीण पातळी कृषी क्षेत्रामध्ये ज्यावेळेस विचार करतो तिथे त्याप्रमाणे झालेली गुंतवणूक आपल्याला दिसत नाही. ऑब्विसली आजही आपण लक्षात घेतलं तर असं लक्षात येईल की बाजार व्यवस्थेमध्ये आजही त्याच त्रुटी आपल्याला जाणवतात. आजही शेतकऱ्यांकडे अल्टरनेट मार्केट, पर्यायी बाजारपेठ उपलब्ध नाही आहे. आजही शेतकरी जिथे माल विक्री करतात तिथे ट्रान्सपरन्सी आपल्याला दिसत नाही आहे. अजूनही ती ट्रान्सपरन्सी इथे आलेली नाही. तर म्हणजे सप्लाय चेन घ्या, मार्केटिंग पकडलं आपण, प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी म्हटलं तर या सगळ्या चॅलेंजेस जे आहेत ते शेतकऱ्यांना इथे होताना आपल्याला दिसत आहे. हे सर्व चॅलेंजेस जे आहेत ते शेतकरी इथे फेस करतो आहे. मग याच्यामध्ये काय पर्याय होऊ शकतो? जर इंडिव्हिज्युअल छोट्या शेतकऱ्यांना जर आपल्याला वरती आणायचं असेल, त्याच्या उत्पन्नामध्ये जर वाढ करायची असेल, त्यांचं उत्पादन आपल्याला वाढवायचं असेल, तर काय अशी गोष्ट आहे जे आपल्याला इथे करता येतं? मग हा सर्व विचार करून आपल्या असं लक्षात येईल की इथे पॉवर ऑफ कोलॅबरेशन म्हणजे टीम वर्क काम करता येईल का, हा विचार इथे करण्यात आला आहे. मग टीम वर्कचं आत्ताच आपण एक उदाहरण बघितलं. एक छोटा पोरगा लीड घेतो आहे, त्या व्हिडिओ मधनं बऱ्याच काही गोष्टी आहे. ही ऍड आधी पण आपल्या इथे यायची नॅशनलवर, आपण बघायचो सर्व. पण एक खूप चांगला मेसेज एक टीम वर्कचा आपल्याला या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतो आहे. मग याच्यामध्ये टीमवर्क मध्ये जर आपण बघितलं तर मिळून जे काम करतो आपण, ज्यामध्ये आपला एक कॉमन गोल आपण ठेवतो आहे, आपले ऑब्जेक्ट आपण कॉमन ठेवतो आहे, आणि यासाठी कंबाईन एफर्ट्स ज्यावेळेस आपण घेतो, सॅक्रिफाईस काही गोष्टी करतो आहे, सपोर्ट करतो आहे एकामेकाला, आणि कॉमन अचिव्हमेंट आपण काय म्हणतोय टीमवर्क, का आपण शेतकऱ्यांचा गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी संघ आपण तयार करायचा विचार करतो आहे. कारण हे जे समस्या आपण सर्वांनी बघितल्या, जे इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांना ज्या समस्या आपण याच्या आधी बघितल्या सर्वांनी, त्यामध्ये जर आपण एक टीमवर्कनी काम केलं, एक मग ते मार्केटिंग मध्ये असतील, ते चांगल्या उत्पादन वाढीच्या संदर्भात असतील, एक व्हॅल्यू चेन डेव्हलप करण्याच्या संदर्भात असेल, तर निश्चितच छोट्या शेतकऱ्यांना जो आहे याचा फायदा होणार आहे. तर मग टीमवर्क कसं करू शकतो? मग याच्यासाठी ही जी संकल्पना आहे खऱ्या अर्थाने की शेतकरी उत्पादक कंपनी, याला एक चांगला पर्याय आपल्याला इथे दिसतो आहे. तर एक थोडक्यात आपण पाहूया. मला माहिती आहे की आपल्या सर्वांना ही संकल्पना बऱ्यापैकी माहिती आहे की शेतकरी उत्पादक कंपनी नेमकी काय आहे, कशा पद्धतीने आहे. बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्याशी इथे जुळलेले आहेत, त्यांना खूप चांगलं काम ते आपल्या भागामध्ये करतात आहे. पण ज्यावेळेस आपण बघतो की शेतकरी उत्पादक कंपनी नेमकी काय, तर हे आपल्याला असं लक्षात येईल की ही एक रजिस्टर्ड आणि लिगल एंटिटी, एक बॉडी आहे. कंपनी कायद्याअंतर्गत या शेतकरी उत्पादक कंपनीचं रजिस्ट्रेशन आपण करतो आहे. याच्यामध्ये कमीत कमी 10, जास्तीत जास्त 1000 शेतकरी आपण जुळतो आहे, आणि एक विशिष्ट उद्देश आपण या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये ठेवतो. मग तो
उत्पादन वाढीसाठी असतील, काढणी पश्चात तंत्रज्ञान डेव्हलपमेंट करण्यासाठी असतील, किंवा त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग मध्ये डेव्हलपमेंटसाठी असतील, प्रोसेसिंग मध्ये असतील, प्रक्रियेमध्ये खरेदीसाठी असतील, प्रोक्युरमेंटसाठी किंवा प्रतवारीमध्ये असतील, तर कुठलाही उद्देश या शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये आपला असू शकतो. याच्यामधून आपण व्यवसाय करू शकतो. तर ही एक रजिस्टर्ड एक बॉडी आहे जी कंपनी कायद्याअंतर्गत आपण रजिस्टर्ड करत असतो. याच्यामध्ये डिटेल आपण थोडक्यात पुढे पाहणार आहोत. याच्यामध्ये चालक आणि मालक सर्वे सर्वा जो असतो तो शेतकरी असतो. हाच या शेतकरी उत्पादक कंपनीचा खऱ्या अर्थाने मालक असतो. जो प्रायमरी प्रोड्युसर आहे, जो खरा उत्पादक आहे, जो शेतकरी आहे, तो या शेतकरी उत्पादक कंपनीचा मेंबर्स किंवा सभासद ज्याला आपण म्हणतोय तो इथे रजिस्ट्रेशन असतो. त्यांना याच्यामध्ये भाग घेता येतं आणि याचे खूप काही चांगले बेनिफिट्स आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीचे आपल्याला आहे, ज्या अर्थाने आपण एक चांगलं काम शेतकरी उत्पादक कंपनीच्या या लिगल एंटिटीमुळे आपण करू शकतो. तर ते कुठले आहे, कशा पद्धतीने आपण करू ते सुद्धा आपण पाहूया. शेतकरी उत्पादक कंपनीच का? कारण विलास सरांनी खूप चांगलं उदाहरण आपल्या सर्वांना दिलं आहे. अमूल एक उदाहरण दिलेलं आहे. सह्याद्री ही सुद्धा एक सक्सेसफुल शेतकरी उत्पादक कंपनी आहे. भविष्यामध्ये जसं सरांनी सांगितलं की रिलायन्स आणि अदानीच्या लेवल किंवा त्याच्या पुढे सुद्धा सह्याद्री फार्म भविष्यात निघेल एवढी ताकद जी आहे ती शेतकऱ्यांच्या या समूहामध्ये आहे. आज आपल्याला माहिती आहे की अमूलचे सरांनी उदाहरण दिलं की 150 पेक्षा जास्त प्रॉडक्ट जे आहे ते मार्केटमध्ये आहे आणि खूप मोठा वर्ल्ड वाईड ब्रँड आपल्या समोर दिसतो आहे. म्हणजे इतकी मोठी ताकद जी आहे ती या शेतकरी उत्पादक कंपन्यांची आपल्याला दिसतं. मग प्रोड्युसर या शेतकरी उत्पादक संघांमध्ये आपल्याला काही प्रकार दिसतात रजिस्ट्रेशनचे किंवा लिगल एंटिटी करायचे. त्याच्यामध्ये आपण बघतोय की प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह आणि एक प्रोड्युसर कंपनी. मग आपण शेतकरी उत्पादक कंपनी म्हणतो आहे, तर मग शेतकरी उत्पादकच कंपनी का, कोऑपरेटिव्ह सोसायटी का नाही? तर हा खूप महत्वाचा विषय आपल्या सर्वांसाठी आहे. कारण आपल्याकडे कुठल्या गोष्टी फेवरेबल आहे आपल्या या संस्थेस ते आपल्याला माहिती असणे खूप महत्वाचं आहे. तर आपण जर कम्पेअर केलं, आपण जर या दोघांमधले जर डिफरन्स बघितले की कोऑपरेटिव्ह मध्ये आणि कंपनी कायद्यामध्ये कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अत्यंत महत्वाच्या आहे, त्याचा जर विचार आपण इथे केला तर आपल्याला असं लक्षात येईल की नोंदणी जे आहे ते आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 यांच्या अंतर्गत आपण करतो आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीला जो ऑपरेशनल एरिया आहे, जो कार्यक्षेत्र एरिया आपण बघतो तो तालुका लेवलला, जिल्हा लेवलला किंवा एक राज्य स्तरापर्यंतच त्याला एक मर्यादा आहे. या उलट जर आपण ज्यावेळेस शेतकरी उत्पादक कंपनीचा जो विचार आपण करतो त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की कंपनी कायदा जो आहे हा 1956 ज्यामध्ये 181 जे कलम आहे याच्यामध्ये 2013 साली काही अमेंडमेंट करण्यात आला, म्हणजे काही सुधारणा करण्यात आल्या, ज्यामुळे आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्यांना बरेचसे अधिकार जे आहे सहकारांच्या पुढे आणि एक 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 चांगला सक्षम कायदा जो आहे हा शेतकऱ्यांसाठी इथे देण्यात आलेला आहे. तर एक चांगला अमेंडमेंट केलेला जो 2013 साली जे अमेंडमेंट केलं याच्यामुळे आपल्याला खूप चांगले अधिकार इथे देतो. त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने आहे की आपल्याला जे कार्यक्षेत्र आहे या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ते ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे आपल्याला संपूर्ण देशामध्ये काम करण्याचा जो आहे तो इथे चान्स मिळतो आहे. म्हणजे खूप मोठं क्षेत्र आपल्या समोर इथे ठेवण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं की सदस्यतेचा जर विचार केला तर कोऑपरेटिव्ह मध्ये आपण बघतो की कोऑपरेटिव्ह मध्ये कोणालाही सदस्य होता येतं आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये केवळ जो प्राथमिक उत्पादक आहे, जो म्हणजे प्रामुख्याने जो आपला शेतकरी आहे, हाच जो आहे तो शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये सभासद होऊ शकतो. समभाग विक्रीचा जर आपण विचार केला त्यामध्ये असं लक्षात येईल की सहकारीमध्ये विक्री करता येत नाही आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये आहे जो सदस्यांमध्ये विक्री करता येतो. यामध्ये आपण सदस्यांचे संबंध बघितले, आपल्याला कोऑपरेटिव्हची माहिती आहे की बरेचशा कोऑपरेटिव्ह संस्था ज्या आहेत केवळ व्यवहारापुरत्या होत्या. त्यांचे एक काही क्षेत्र सुद्धा त्यांनी ठरवलेले होते. काही वित्तीय मध्ये क्षेत्रामध्ये जर कोणी फायनान्शियल याच्यामध्ये जर काम करत असेल तर ते निश्चितच त्यामध्येच काम करायचे. पण शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला
भागीदारी जे प्रकल्प आहे ते सुद्धा आपल्याला या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्याला वाढवण्यास मदत होतं. मताधिकाराचा जर आपण विचार केला तर दोन्ही कायद्यांमध्ये आपल्याला एका सभासदाला एक मत करण्याचा अधिकार आहे. पण कोऑपरेटिव्ह मध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये सहकार निबंधक किंवा शासनाकडे जे आहे ते काही अधिकार राखून ठेवलेले आहे. त्या विरुद्ध जर आपण शेतकरी उत्पादक कंपनीचा ज्यावेळेस आपण विचार करतोय तर इथे आपल्याला संपूर्ण जो अधिकार आहे तो आपल्याला शेतकरी सभासदांना इथे दिलेला आहे. म्हणजे हा एक खूप चांगला जो अधिकार आहे शेतकऱ्यांचा तो आपल्याला इथे शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळताना दिसतो आहे. यामध्ये बरेचसे काही भांडवल असतील, आपले शेअर सभासद ट्रान्सफर असतील, शेअर समभाग आपल्याला वाटप असेल, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनीला इथे मिळण्यात आलेल्या आहे. यानंतर नियमामध्ये जर आपण ज्यावेळेस गेलो, ज्यावेळेस काही आवश्यक बाबीची ज्यावेळेस आपण पूर्तता करतो त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की कंपनी कायद्यामध्ये काही अटी ज्या आहेत त्या खूप कडक केलेल्या आहेत. म्हणजे कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये काय झालं, कशा पद्धतीने आपल्याला काही अनुभव आले, यामध्ये या विपरीत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कायद्यामध्ये खूप एक कडक शिस्त याच्यामध्ये आणण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जे काही गैरव्यवहार असतील किंवा जे शेतकऱ्यांची पिळवणूक आहे, सभासदांची आहे, ते इथे कुठेतरी आपल्याला थांबताना दिसेल आणि एक चांगलं काम शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्याला इथे करता येईल. कर्जाची क्षमता बघितली किंवा कार्यक्षेत्राची कुठल्याही गोष्टीची, याची असं लक्षात येईल की कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये आपल्याला एक मर्यादित काही गोष्टी होत्या त्या देण्यात आलेल्या होत्या. एक मर्यादित क्षेत्र आपलं होतं आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्याला एक अनेक पर्याय जे आहे ते उपलब्ध झालेले आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंडिव्हिज्युअल छोट्या शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांना किंवा ज्या बोर्ड ऑफ डायरेक्टरना आपल्याला तयार करायची आहे त्यांच्यासाठी हे एक खूप फेवरेबल आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ या शासनाकडून आपल्याला मिळतं आहे. त्याच्यामुळे इथे भविष्यात आपल्याला खूप स्कोप आणि आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्या शेतकरी सभासदांसाठी इथे मिळणार आहेत. आता ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करत असताना कुठल्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे ज्या आपण बघितल्या पाहिजे. मी हे का म्हणतोय कारण मी बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत खूप जवळून काम केलेलं आहे. मला काही कंपन्यांमध्ये असं लक्षात आलंय की काही कंपन्यांमध्ये घरी सभासद आहे, काही कंपन्यांमध्ये कोणीतरी आहे, म्हणजे मित्र ऍड केले आहेत, त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे. पण याचा इम्पॅक्ट जो आहे तो भविष्यामध्ये आपल्याला दिसेल, कारण याचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत ज्या ऑन पेपर आपल्याला दिसतात. रजिस्ट्रेशन ऍक्च्युअली खूप कंपन्यांचं आहे, पण काही अशा कंपन्या ज्या फक्त काम करतात ऍक्च्युअल मध्ये शेतकरी सभासदांसाठी. तर हे रजिस्ट्रेशन शेतकरी उत्पादक कंपन्यांचं ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतोय त्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अत्यंत महत्वाच्या आहे, त्याचं पालन आपल्याला करणे खूप महत्वाचं आहे. ज्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये जर आपण बघितलं तर एरिया क्लस्टर आयडेंटिफिकेशन, ज्याला आपण आपला जो कार्यक्षेत्र आहे याचा अभ्यास असणे खूप महत्वाचं आहे की कुठे शेतकरी उत्पादक कंपनी आपल्याला स्थापन करायची आहे. जसं विलास सरांनी सांगितलं की ऍटलिस्ट आपल्याला 2 ते 3 पिके, आपले जे प्रमुख पिके आहे हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे. कुठल्या पिकांमध्ये आपल्याला काम करायचं आहे, जर त्याची एक मूल्य साखळी जर आपल्याला तयार करायची असेल तर ज्या पिकांमध्ये आपल्याला काम करायचं आहे त्या पिकांचे फार्मर्स, जे चांगले प्रगतशील शेतकरी, समविचारी शेतकरी हे आपल्या भागामध्ये आहे, जे भविष्यात आपल्याशी जुळू शकतात, त्यांचा सुद्धा अभ्यास आपण शेतकरी उत्पादक कंपनीने प्रामुख्याने करणे अत्यंत महत्वाचं आहे. या संपूर्ण शेतकऱ्यांशी, जे शेतकरी ग्रोवर्स आहे, ते ज्या पिकांमध्ये आपण काम करणार आहोत त्या पिकांचे जे शेतकरी आहे यांच्यासोबत नियमित मीटिंग आपल्याला घेणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना त्यांना समजून सांगणे हे खूप महत्वाचं आहे. कारण संचालक मंडळासोबतच शेतकरी उत्पादक सभासदांना सुद्धा आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना माहिती असणे, त्याचे संपूर्ण बाबी ह्या त्यांना अवगत असाव्या, हा एक महत्वाचा विषय त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या रजिस्ट्रेशनच्या टप्प्यांमध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर काही
CIG-FIG ज्याला म्हणतो आपण, कमोडिटी इंटरेस्ट ग्रुप असतील किंवा फार्मर इंटरेस्ट ग्रुप असतील, ज्या पिकांमध्ये जे शेतकरी काम करतात त्या पिकांचे गट आपल्याला तयार करणे खूप महत्वाचे आहे. सरांनी सांगितलं किंवा सह्याद्रीमध्ये सुद्धा मी ज्यावेळेस बघतोय की प्रत्येक पिकांचे खूप चांगल्या पद्धतीने जे शेतकऱ्यांचे गट आहे ते तयार आहे. मध्ये टोमॅटो ग्रोअर्स असतील किंवा ते द्राक्षांमध्ये काम करणारे शेतकरी असतील, तर यांचे जे ग्रुप्स आहे हे आपल्याला पिकावाईज करणे अत्यंत महत्वाचे आहे. आणि त्यानंतर आपण या गटांमधनं चांगले मेंबर्स जे ऍक्टिव्ह आहे, ज्यांच्या मागे गट काम करतो, त्या गटांच्या मेंबर्सला आपल्याला या कार्यकारिणी म्हणजे संचालक मंडळामध्ये वर घेणे अत्यंत महत्वाचं आहे, जेणेकरून आपली जी प्रोसेस आहे ती खूप योग्य पद्धतीने आपल्याला भविष्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांना करायला सोयीची होणार आहे. त्यानंतर जे मेंबर्स आपण घेतले आहे त्या मेंबर्सना आपल्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर घेऊन रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ते पुढे आपल्याला इथे करायची आहे. तर ती प्रोसेस आपल्याला सर्वांना इथे माहिती आहे. बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्या आपण रजिस्ट्रेशन केलेल्या आहे. या मागच्या स्लाइडमध्ये जर आपण बघितलं तर आता आपल्याला CIG-FIGच्या माध्यमातून आपण चांगले संचालक निवडले आणि त्याची प्रोसिजर आपण करतो आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस. त्यामध्ये काही कम्प्लीट ऑनलाईन फॉर्म्स आपण भरतो आहे. यासाठी आवश्यक डॉक्युमेंटेशन, आधार असतील, पॅन कार्ड असेल, 7/12 असेल, इलेक्ट्रिक बिल असेल, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे हे सर्व डॉक्युमेंट्स आपण ऑनलाईन करतो आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्या ज्या बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे, आता बोर्ड ऑफ डायरेक्टर घेत असताना याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे की कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 15 असं बोर्ड ऑफ डायरेक्टर आपल्याला इथे घ्यायचे आहे, ज्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त बोर्ड ऑफ डायरेक्टर आपण घेणार त्याचा खर्च जो आहे रजिस्ट्रेशनचा तो आपल्याला वाढताना दिसतो. कारण त्यामध्ये आपल्याला DSC ज्याला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आणि डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर याचा जो खर्च असतो तो आपल्याला शेतकरी सभासदांना इथे येतो आहे. तर त्याच्यामध्ये जे डायरेक्टर आपण घेतले आहे त्यांचं DSC आणि डीन हे काढून घेणे खूप महत्वाचं आहे. कदाचित आपल्या सर्वांना DSC काय आहे आणि डीन काय आहे हे माहिती आहे. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट असं आहे की ज्यामध्ये आपल्याला एक आपली सिग्नेचर आहे, याचं सिग्नेचर म्हटलं म्हणजे आपली सहमती दर्शवण्यात जातं. आणि हे डिजिटल सिग्नेचर कुठे कॉपी होत नाही, तुमची डुप्लिकेट कोणी करू शकत नाही. आणि तुम्ही कुठलेही जे डॉक्युमेंट्स आपण भविष्यामध्ये आपण ROC ला, रजिस्टर ऑफ कंपनीजला ज्यावेळेस आपण अपलोड करू त्यामध्ये तुमची सहमती ते दर्शवतात. त्याच्यामुळे हे खूप महत्वाच्या 2 गोष्टी आहे ज्या आपण डायरेक्टर्सच्या आपण काढतो आहे. त्यानंतर तिसरं आहे की नावाचं अप्रुव्हल आपण घेतो आहे शेतकरी उत्पादक कंपनीचं. आपल्याला कंपनी कायद्याअंतर्गत सर्वांना ही गोष्ट अवगत आहे की कंपनी कायद्यामध्ये कुठल्याही शेतकरी उत्पादक कंपनीला एकच नाव मिळतं. म्हणजे सह्याद्री फार्म्स फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे तर हे नाव आता दुसऱ्या कोणत्या संचालकांना नाही मिळणार. तर हे एकच नाव जे आहे ते शेतकरी उत्पादक कंपनीचं आता इथे फिक्स आहे. ते ऑल ओव्हर इंडियामध्ये ही कंपनी रजिस्टर्ड आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो त्यामध्ये आपल्याला कमीत कमी 5 नावे CSCSच्या माध्यमातून आपल्याला ते द्यायचे आहे. आणि यामध्ये जे नाव आपलं फायनलाइज होईल त्या नावाने आपली शेतकरी उत्पादक कंपनी जे आहे ते इनकॉर्पोरेट होतं, रजिस्टर्ड होतं. त्यानंतर चौथ्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला MOA आणि AOA ज्याला मेमोरँडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स असोसिएशन हे खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स जे आहे त्याला आपल्याला अनुमती द्यायची आहे आपल्या संचालक मंडळांना, ज्यामध्ये कंपनीचे नियम काय आहे, कानून काय आहे, आपल्या कंपनीमधील व्यक्तींचे दायित्व, अधिकार हे सर्व या संघटन आणि प्रशासन चालवण्याची जी जबाबदारी आहे ते या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन्स आणि मेमोरँडम ऑफ असोसिएशन्स मधून आपल्याला दिसते. म्हणजे हे एक प्रकारचं कंपनीची ताकद आणि कमतरता या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे दिसते. काय आपले ध्येय आहे, उद्देश आहे, कुठले काम आपण भविष्यात या कंपनीच्या माध्यमातून करू शकतो हे संपूर्ण डिटेल्स आपल्याला या MOA आणि AOAच्या माध्यमातून देतो. आणि याला मंजुरी दिल्यानंतर आपण हे डॉक्युमेंट्स जे आहे ते रजिस्टर्ड ऑफ कंपनीजला जे आहे आपण सबमिट करतो आहे. सबमिशन झाल्यानंतर काही दिवसातच 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला आपले शेतकरी उत्पादक कंपनीचं जे आहे रजिस्ट्रेशन आपल्याला ते प्राप्त होतं. तर ही एक साधारण प्रोसेस आहे. जे संचालक, जे उद्योजक आहे ज्यांना शेतकरी उत्पादक कंपनी रजिस्ट्रेशन करायची आहे त्यांना कदाचित या संपूर्ण प्रोसेसचा आपल्याला फायदा होणार आहे. आता आपण वळूया की शेतकरी उत्पादक कंपनी रजिस्ट्रेशन झालेली आहे आणि यामध्ये सुद्धा बरेचसे चॅलेंज, जसे आपण शेतकऱ्यांमध्ये काही चॅलेंजेस बघितले
ते सेम चॅलेंजेस आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये सुद्धा दिसणार. मग हे काय चॅलेंजेस आहे? कारण आपण ज्यावेळेस बघितलं तर काही कंपन्यांना सगळ्यात मोठा चॅलेंजेस आहे की यांचं संचालक मंडळ आहे ते एकनिष्ठ काम करताना आपल्याला दिसणार नाही. सोबत एकत्रित काम करताना दिसणार नाही किंवा यामध्ये संचालक मंडळामध्ये फक्त एक किंवा दोनच जे सभासद आहे ते प्रामुख्याने काम करताना दिसतात. तर मग यामध्ये आपण ज्या रोल्स आणि जबाबदाऱ्या आहेत त्या खऱ्या अर्थाने आपण देऊ शकू का? एक व्यक्ती संपूर्ण कामं करू शकणार का? कारण ही तीच गोष्ट झाली. कारण इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांचा ज्यावेळेस आपण विचार करत होतो, एका छोट्या शेतकऱ्याला संपूर्ण वेळ या गोष्टीसाठी भेटत नव्हता, म्हणून आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली होती. आणि इथे सुद्धा ही कंपनी एका व्यक्तीवर जर राहील तर निश्चितच आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीला यामध्ये चांगली वाटचाल आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे यांचे चॅलेंजेस लक्षात घेत असताना सगळ्यात महत्वाचं चॅलेंजेस आहे की ते संचालक मंडळ जे आहे ते विखुरल्या स्वरूपामध्ये आहे. एक व्यक्ती करतोय तर तोच फक्त काम करतोय. दुसरं चॅलेंजेस खेळतं भांडवल, वर्किंग कॅपिटल आपण ज्याला म्हणतो आहे ते या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे नाही आहे. त्यानंतर बरेचसे काही प्रकल्प आहे जे काही कंपन्यांनी इंडिव्हिज्युअल, जसं मी म्हटलं की संचालक मंडळामध्ये एकमत नसल्यामुळे बरेचसे काही प्रकल्प रखडलेले आहेत. आणि कोण काय जबाबदारी घेतील हा एक महत्वाचा विषय या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये दिसतोय. तर हे जर आपल्याला दूर करायचं असेल किंवा सह्याद्रीचं जर उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे की आपल्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जे संचालक मंडळ आहे यांनी आपल्या रोल्स असतील, आपल्या जबाबदाऱ्या असतील, आपल्या ड्युटीज असतील, ह्या समजून घेणे खूप महत्वाचं आहे. जर जसं विलास सरांनी सांगितलंय की आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये किंवा संचालकांमध्ये खूप चांगले प्रत्येकामध्ये काही ना काही स्किल्स आहेत. प्रत्येक शेतकरी जे आहे हे खूप चांगल्या योग्य पद्धतीने काम करू शकतं आणि त्यांचा या अनुभवाचा सुद्धा फायदा आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी घेणे खूप महत्वाचं आहे. पण यासाठी जे आहे की आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनी सर्व संचालकांना काही रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी आणि ड्युटी ज्या आहेत त्या देणे किंवा त्यांचं जबाबदाऱ्या त्यांना देणे खूप महत्वाचं आहे. मग यामध्ये आपण जर विचार केला की ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऍक्च्युअली कसं असायला पाहिजे, तर एक चांगलं उदाहरण आपल्याला इथं दिसतं. यामध्ये जर आपण बघितलं तर सह्याद्री असतील किंवा इतर शेतकरी उत्पादक कंपन्या, या ज्या चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहे ज्या आज आपल्या भारतामध्ये खूप सक्सेस आहे. तर असं आपल्या लक्षात येईल की सर्वप्रथम एक संचालक मंडळ आहे, त्यामधनं एक चेअरमॅन असतील, एक अध्यक्ष ज्याला आपण म्हणतोय ते निवडण्यात येतं आपल्या संचालक मंडळामधनं. आणि त्याखाली जे आहे की एक सीईओ ची निवड असतील, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आणि त्याच्यामध्ये आपले काही संचालकांना आपण जबाबदाऱ्या देतो आहे. तर मग यामध्ये जर आपण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरचा ज्यावेळेस विचार करतो आहे त्यावेळेस प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार करणे हे खूप महत्वाचं आहे. जर चेअरमॅन आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरचा असेल तर बोर्ड ऑफ डायरेक्टरनी आपल्याला कुठलेही प्रकल्प असतील किंवा कुठलेही प्लॅन जे निर्णय आपण संचालक मंडळामध्ये घेतो आहे हे सर्व प्लॅन एक चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होत आहे की नाही त्याचं मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन करणे खूप महत्वाचं आहे. हे जर आपण सर्व डायरेक्टरनी आणि चेअरमॅननी जर योग्य पद्धतीने याचं मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन केलं तर निश्चितच एक चांगलं काम आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्यांचं होताना दिसेल. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट फंड असतील, सीईओची अपॉइंटमेंट असेल, कुठल्याही नवीन मेंबर्सला जोडणे असतील किंवा कुठलंही मार्केटिंगशी संबंधित असेल किंवा प्रोसेसिंग संबंधित असेल, तर कुठलंही काम जे आपण शेतकरी उत्पादक कंपनीने हाती घेतलं त्याच्यावर संपूर्ण मॉनिटर अँड इव्हॅल्युएशन जे आहे हे आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनी, आपल्या संचालक मंडळाने पाहणे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर जर आपण संचालक मंडळ सीईओ ज्यावेळेस आपण नियुक्त करतो त्यामध्ये एक ऍक्टिव्ह एक मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांना आपण म्हणतो आहे ते एक खूप ऍक्टिव्ह असणे खूप महत्वाचं आहे. आणि त्यांच्याकडनं सुद्धा काम करून घेणे हे संचालक मंडळाचं खूप काम आहे. मग ते डेली रुटीन मध्ये इम्प्लिमेंटेशन प्लॅन असतील, डे टू डे ऍक्शन प्लॅन असतील, काही डॉक्युमेंट्स कीपिंग असेल, रिपोर्टिंग असेल, स्टाफ मॅनेजमेंट असेल, हे संपूर्ण जे कामं आहे, ऑडिटेबल काम असतील, हे सर्व कामं जे आहे हे आपल्याला या सीईओच्या माध्यमातून करणे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आपण बोलूया की बोर्ड ऑफ डायरेक्टरची रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीकडे. त्यामध्ये एक चांगले मॉडेल म्हणून मी सह्याद्री असतील किंवा आपण इतर कंपन्यांमध्ये असं लक्षात येतं की प्रत्येक डायरेक्टर हा कुठल्या नाही कुठल्या एका पर्टिक्युलर एका डिपार्टमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह दिसतोय मला कम्प्लिटली.
आणि हे ऍक्च्युली खरं संचालक मंडळाने याच्यावर काम करणे खूप महत्वाचं आहे, ज्यामध्ये एखाद्या डायरेक्टरला प्रोक्युरमेंटची जबाबदारी आपण देणे खूप महत्वाचं आहे, ज्यामध्ये खरेदीची प्लॅनिंग असेल, त्याची क्वालिटी किंवा क्वांटिटी मेंटेन करण्याचा विषय असतील, ट्रान्सपोर्टेशन असेल आपल्या प्लांट पर्यंत किंवा आपल्या खरेदीदारापर्यंत जर आपल्याला पोहोचवायचं असेल, तर हे जे काही खरेदी आपण ज्यावेळेस करतो ते एक संचालकांना ती संपूर्ण जबाबदारी देऊन त्याचं योग्य पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करून घेणे हे खूप महत्वाचं काम या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालक मंडळाचं आहे. त्यानंतर आपण मार्केटिंगचा जर विचार केला तर अल्टरनेट जसं म्हटलं की पर्यायी बाजारपेठ पाहणे, आपली सप्लाय चेन डेव्हलप करणे आणि आपले जे कॉन्टॅक्ट्स आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ते वाढवणे, यासाठी खूप महत्वाचं इथे मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून प्रत्येक डायरेक्टरला. त्याचप्रमाणे मग प्रोक्युरमेंट असतील, सॉरी त्यामध्येच प्रोडक्शन असेल, प्रोसेसिंग असेल, फायनान्समध्ये सुद्धा काम करणे अत्यंत महत्वाचं आहे. इव्हन पर्सनल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे काही डायरेक्टर असतील ते गव्हर्नमेंटशी, शासनाशी सुद्धा जुळून आहे, त्यांच्या काही चांगल्या योजना असतील आपल्याला आपल्या सभासदांपर्यंत पोहोचवता येत असेल, जेणेकरून आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचा जो विस्तार आहे तो करण्यास आपल्याला इथे मदत होणार आहे. तर हे एक साधारण एक ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर जे आहे ते अशा पद्धतीने असणे खूप महत्वाचं आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण शेतकरी उत्पादक जे कंपन्यांचे डायरेक्टर आहे हे आपली रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी इथे पूर्ण करताना आपल्याला दिसणे किंवा त्यांच्याकडनं ते काम करणे हे खूप महत्वाची विषय एक सक्सेसफुल शेतकरी उत्पादक कंपन्यांना आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये ह्या दोन गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत, ज्याच्यामध्ये गव्हर्नन्स आणि मॅनेजमेंट. जसं सरांनी मगाशी सांगितलंय की कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला या गव्हर्नन्सच्या यामध्ये पार पाडायच्या आहे, जेणेकरून आपल्यामध्ये जे शेतकरी सभासद आहे त्यांना हा विश्वास राहील की आपले जे संचालक मंडळ आहे हे आपल्यासाठी एक चांगलं काम करतात आहे. तर त्यासाठी आवश्यक ती कायद्याच्या ज्या तरतुदी आहे त्या आपल्याला या गव्हर्नन्स मध्ये बसवायच्या आहे, कारण जोपर्यंत आपण या कायद्यानुसार म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून एक योग्य काम आपण करू तर याच्यामध्ये एक चांगला विश्वास जो आहे तो आपल्याला सभासदांमध्ये आणि कायद्यांमध्ये तो तयार होणार आहे, आणि हा विश्वास जो आहे तो आपल्याला संपूर्ण शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी खूप महत्वाचा आहे. त्यानंतर दुसरं मॅनेजमेंट बघितलं तर ऑब्व्हियसली मी जसं सुरुवातीला मॅनेजर एक स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं तर फायनान्समध्ये असतील, आपल्याला प्रोक्युरमेंट मध्ये असेल, तर आपलं मॅनेजमेंट सुद्धा जे आहे ते आपल्याला इथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे सर्वांना. तर माझी अशी विनंती राहील की दोन्ही ज्याही शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी प्रामुख्याने कायद्यामध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये ह्या दोन्ही बाबी एक चांगल्या पद्धतीने समजून त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये आपल्याला करायचं आहे. काय अपॉर्च्युनिटी मला शेतकरी उत्पादक कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मिळणार हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. सरांनी खूप फायदे सांगितले, कदाचित याच्या व्यतिरिक्त काही काम आपण बऱ्यापैकी शेतकरी उत्पादक कंपन्या आपल्या करू शकतील, पण एक गोष्ट आपल्याला इथे करायची यामध्ये या सप्लाय चेन मध्ये सुरुवातीला ज्यावेळेस ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या नवीन आहे, ज्या कंपन्यांना जिनी जस्ट आपली सुरुवात केलेली आहे, त्यांनी या सप्लाय चेन मध्ये कुठल्याही एका बाबीवर जरी काम केलं तरी खूप चांगलं चित्र आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्यांचं इथे दिसेल. मी मगाशी सुरुवातीला बोलताना इनपुट्सचं आपण ठरवलंय, जे काही समस्या आपण बघितल्या होऊ शकतं आपल्या क्लस्टरला किंवा आपल्या क्लस्टर लेवलला बऱ्याचशा समस्या आहेत, त्यामुळे जी गरज आपल्याला आपल्या शेतकरी सभासदांसाठी आहे ते जरी काम आपण पकडलं तर खूप मोठं काम शेतकरी उत्पादक कंपन्यांचं इथे होऊ शकतो. मग ते कुठल्याही याच्यात असो, मग ते बियाणे, खते, चांगल्या प्रतीचे बियाणे, खते किंवा औषधे जर आपल्या सभासदांना पुरवण्याचं असेल, त्यांना यामध्ये एक टेक्निकल काही गायडन्स असेल, आपलं उत्पादन वाढवण्यासाठी जर आपण विचार ज्यावेळेस केला तर उत्पादनामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आणायचं काम असेल, वेदर इन्फॉर्मेशन, हवामानाचं काम असेल, म्हणजे कुठलेही असं काम जे शेतकरी सभासदांसाठीचं उत्पादन आहे ते वाढवण्याचं काम इथे आपल्याला होताना दिसेल ज्यावेळेस आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून काम करू. प्रोसेसिंग संदर्भात काम असेल, ज्यामध्ये ग्रेडिंग असेल,
क्लिनिंग ग्रेडिंग असेल, प्रोसेसिंग असेल, असं कुठलंही जे आपण एक अल्टरनेट पर्यायी बाजारपेठ शोधून त्यांना ते त्यांना आवश्यक असलेल्या, ग्राहकांना आवश्यक असलेल्या आवश्यकतेप्रमाणे जर आपण ते काम जरी आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून केलं तर एक चांगलं व्हॅल्यू चेन किंवा एक चांगले व्हॅल्यू एडिशन त्यामध्ये आपण ऍड केलं तर निश्चितच आपल्याला जे आहे शेतकरी उत्पादक कंपनीला इथे फायदा होतो आहे. मार्केटिंग संदर्भात आहे, जसं बोललोय की स्टोरेज असेल, ब्रँडिंग असेल, डिस्ट्रीब्युशन, एक मार्केटिंग मध्ये सुद्धा एक खूप चांगलं काम आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आहे. हे का मी बोलतोय, कारण मार्केटिंग असेल, प्रोसेसिंग असेल, हे त्यावेळेस आपल्याला सक्सेस होऊ शकतो ज्यावेळेस आपण एका चांगल्या सरप्लस मध्ये काम करतो. मी जसं म्हटलंय की आपण जसं सरांनी सांगितलं मगाशी की आपल्याला जवळजवळ 85% जे शेतकरी आहे छोटे आणि अल्प शेतकरी आहे आणि यांच्या जर शेतमालाचा एक योग्य न्याय जर आपल्याला द्यायचा असेल, त्यांचं या संपूर्ण शेतकरी सभासदांचं आपल्या क्लस्टर लेवलला जर उत्पादन, उत्पादकता आणि त्यांचा निव्वळ जो नफा आहे तो जर आपल्याला वाढवायचा असेल तर निश्चितच इथे शेतकरी उत्पादक कंपनीला खूप मोठा स्कोप आपल्याला इथे दिसतो आहे. सोबतच मे बी टाइम खूप कमी आहे, तर यामध्ये आपण पाहू की काही शासकीय बऱ्याचशा योजना आहेत, मग त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील, स्टेट गव्हर्नमेंटच्या असेल किंवा बँक क्रेडिट लिंकेज आहे. तर या संपूर्ण योजना ज्या आहेत ह्या स्पेशली शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आहे.